शिर्डी नगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मध्ये वैयक्तिक शौचालयाचे वितरण करण्यात आलं। स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागेल त्याला शौचालय योजना शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने शिर्डी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक सुजित गोंदकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या प्रभागातील रहिवाशांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता। शिर्डी नगरपालिकेने बांधलेल्या शौचालयांचं नुकतंच नगराध्यक्ष योगिता शेळके आणि पाणीपुरवठा सभापती सुजित गोंदकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं। दिवसेंदिवस जागतिक तापमानामध्ये वाढ होत असून त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावे लागत आहे। तेव्हा पर्यावरण समृद्धीसाठी जनतेने सर्वाधिक सहभाग घेऊन वृक्ष लागवड चळवळीला मनापासून साथ द्यावी असं आवाहन कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले। शासनाच्या वन पर्यावरण विभागामार्फत कृषी दिनाचे औचित्य साधून एकच लक्ष 4,000 कोटी वृक्ष या अभियानांतर्गत कोपरगाव शहरातील धारणगाव रस्त्यावरील पोस्ट कार्यालयात तसेच नगरपालिका परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। कर्जत तालुक्यातील बाबुळगाव खालसा ते टाकळी खंडेश्वर या मार्गावर रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचं प्रेत सापडल्यानं पुन्हा एकदा तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे। कर्जत तालुक्यात हे नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न जो तो विचारू लागलाय। तालुक्यातील दुर्गाव येथे 8 दिवसांपूर्वी एक महिला आणि 2 मुलांचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तालुक्यात बेवारस अनोळखी प्रेत आढळल्याची घटना घडल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। श्रीरामपूर तालुक्यातील कडीत खुर्द येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार जयंत ससाणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आशा दिघे आणि बाबासाहेब दिघे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या निधीमधून पुलाच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालं। या प्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणेंसह तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषद सभापती बाबा दिघे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आषाढ म्हटलं की देवी दर्शनांसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। आषाढात देवीला नैवेद्य अर्पण करून भरपूर पाऊस पडू दे आणि सर्वत्र भलं होऊ दे अशी प्रार्थना केली जाते। कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव, कोपरगाव, जुनी गंगा, जगदंबा देवी, कोकमठाणच्या लक्ष्मी माता मंदिर, मायंगा देवी, चासनळी आदी ठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये सध्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। यामध्ये महिलांची लक्षणीय गर्दी आहे। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी सुरू केलेलं दंडकारण्य अभियानांतर्गत अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं वडगाव पानते कोंची या राज्य महामार्गाच्या दुतर्फा 1500 वृक्षांचं रोपण करण्यात आलं। या प्रसंगी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांसह मुख्य प्रवर्तक आमदार सुधीर तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहळ, बेबीताई थोरात, डॉक्टर दत्तात्रय शिंदे, विश्वस्त लक्ष्मणराव कुटे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा 1500 वृक्षांचं रोपण करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य पॅसोपालो संघटना आणि जळगाव जिल्हा पॅसोपालो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं भुसावळ येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पॅसोपालो क्रीडा स्पर्धेमध्ये संजीवनी अकॅडमीच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघांना प्रथम क्रमांक मिळून संजीवनी क्रीडा क्षेत्रातही राज्यात अव्वल क्रमांकावर असल्याचं सिद्ध केलं आहे। राज्यातून या खेळासाठी प्रत्येकी 16 संघ दाखल झाले होते। मुलांच्या संघानं उत्कृष्ट प्रदर्शन करीत उपांत्य फेरीमध्ये नागपूर संघावर मात करून अंतिम सामन्यामध्ये जळगाव संघावर 3-0 अशा गुणांनी विजय मिळवला, तर मुलींच्या संघानं 2-0 अशा गुणांनी राज्यस्तरीय यशावर शिक्कामोर्तब केलंय।